जुने दागिने आणा आणि नवे दागिने घेऊन जा, तेही 0% घटमध्ये. त्यात नवे दागिने मिळणार फक्त 6% मेकिंग चार्जेस वर. कुठे? फक्त PM गोल्ड मध्ये. विश्वास, शुद्धता आणि आकर्षक डिझाईन्स सर्व काही एकाच ठिकाणी. PM गोल्ड मध्ये सोनं, चांदी आणि रिअल डायमंडही मिळणार, तेही हॉलमार्क मध्ये. उल्हासनगर शहरात वाढत्या अवैध बांधकामांविरोधात महापालिका प्रशासन आता ॲक्शन मोडमध्ये आलाय. कॅम्प नंबर 3 मधील रेजन्सी प्लाझा येथील तब्बल 27 अनधिकृत गाळ्यांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं धडक कारवाई करत ते निष्कासित केलाय. या कारवाईमुळे भूमाफियांमध्ये खळबळ उडाली असली तरी शेजारील स्कायडोमच्या 3,500 चौरस मीटरच्या अवैध बांधकामावर प्रशासन कधी कारवाई करणार असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. उल्हासनगर कॅम्प नंबर 3 मधील शांतीनगर परिसरात असलेल्या रेजन्सी प्लाझा B या विंगमध्ये संपूर्ण एक मजला बेकायदा उभारण्यात आल्याच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या. नगररचना विभागानं संबंधित विकासकाला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र नोटीस नंतरही कोणतीही दखल न घेतल्यानं अखेर महापालिका प्रशासनानं कठोर पावलं उचलली आहेत. महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या आदेशानुसार सहाय्यक आयुक्त अजय साबळे आणि अतिक्रमण विभाग प्रमुख गणेश शिंपी यांच्या नेतृत्वाखाली पथकानं गुरुवारी दुपारी या 27 अवैध गाळ्यांवर पाडकाम कारवाई केली आहे. या कारवाईमुळे शहरातील अवैध बांधकामधारकांचे धाबे दणाणले आहेत. मात्र ही बांधकामं पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आली आहेत का, की फक्त वरवरची कारवाई करण्यात आली आहे, असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. कारण अर्धवट कारवाई झाल्यास भविष्यात ती बांधकामं पुन्हा उभी राहण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त होते. दरम्यान रेजन्सी प्लाझाच्या शेजारील स्कायडॉम हॉलमधील तब्बल 3,500 चौरस मीटरच्या वाढीव अवैध बांधकामावर अजूनही ठोस कारवाई झालेली नाहीये. यापूर्वी अर्धवट पाडकाम करून पथक परतले होते. त्यानंतर पुन्हा नोटीस बजावण्यात आली असली तरी अंतिम कारवाई कधी होणार हा प्रश्न चर्चेचा विषय ठरलाय. तसेच कॅम्प नंबर 2 मधील स्पेक्ट्रम रेसिडेन्सी ही इमारत रस्त्याच्या जागेत बाधित होत असल्याचं समोर आलंय. महापालिकेनं नोटीस दिल्यानंतरही येथे फ्लॅट विक्री सुरूच असल्यानं भविष्यात घर खरेदीदारांची फसवणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. अतिक्रमण विभाग प्रमुख गणेश शिंपी यांनी शहरातील सर्व अवैध बांधकामांची माहिती घेतली जात असून आगामी काळात ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलंय. त्यामुळे आता बड्या विकासकांच्या मोठ्या प्रकल्पांवरही महापालिकेचा आतोडा कधी चालणार याकडे संपूर्ण उल्हासनगरचं लक्ष आहे. रेजन्सी प्लाझा या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर 23 दुकानं होती. त्या दुकानांनी त्यांच्या पाटील बाजूला असलेल्या टेरेसवर वाढीव बांधकाम केलं होतं दुकानांचे. याची तक्रार तिथल्या इमारतल्या यांनी दुकान मालकांनी दिली होती. तर त्यासाठी आम्ही त्यांना नोटीस बजावली होती, पण त्यांनी स्वतःहून त्यांचं बांधकाम काढून घेतलं नव्हतं. त्यामुळे काल पोलीस बंदोबस्त घेऊन जे 23 दुकानांचं वाढीव अनधिकृत बांधकाम होतं ते निष्कासित करण्याची कारवाई करण्यात आलेली आहे. कधी उभारले होते आणि या दुकानाचं बांधकाम 6 ते 7 महिन्यांपूर्वी झालं होतं आणि त्यांना वेळोवेळी नोटीस बजावणी करण्यात आली होती. तथापि त्यांनी स्वतःहून त्यांचं बांधकाम काढून घेतलं नव्हतं. आता कारवाई सुरू आहे का? याची कारवाई पूर्ण झालेली आहे. प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, उल्हासनगर.